तर साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये कोर्टासमोर 30 पानी निवेदन सादर केलं होतं। त्या निवेदनामध्ये त्यांनी सांगितलं होतं की एटीएस अधिकारी आणि त्यांचे प्रमुख हेमंत करकरे यांनी त्यांच्यावर अत्यंत अमानवीय मानसिक, शारीरिक आणि लैंगिक छळ केला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव जबरदस्तीने घ्यायला दबाव टाकल्याचं देखील यावेळेला सांगण्यात आलं। तर साध्वी प्रज्ञांच्या निवेदनामध्ये काय स्फोटक दावे आहेत ते आपण पाहतो आहोत। एटीएसच्या हेमंत करकरे यांनी दबाव टाकून मारहाण करत अनेक प्रश्न विचारल्याचं यावेळेला साध्वी प्रज्ञा यांनी त्यांच्या निवेदनात कोर्टात जे दिलं त्यामध्ये म्हटलेलं आहे। तर कोण म्हणालं बॉम्बस्फोट करायला, इंद्रेश कुमार, मोहन भागवत, योगी की नरेंद्र मोदी, असा सवाल देखील यावेळेला केलेला आहे। मोदींकडून पैसे घेतलेस का, किती वेळा भेटलीस, असे प्रश्न देखील यावेळेला विचारल्याचं साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटलं। एटीएस प्रमुखांनी मला मारहाण केली, गालावर, शरीरावर हात लावला, बलात्काराची धमकी दिल्याचं देखील यावेळेला साध्वी प्रज्ञांनी म्हटलं। 13 दिवस बेकायदेशीरपणे एटीएस कस्टडीत ठेवलं गेलं, कोणतीही महिला अधिकारी उपस्थित नव्हती, असं देखील यावेळेला साध्वी प्रज्ञा यांनी आपल्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे।